असणाऱ्या जीवेश्वर वाचकांनी ठावत्या वेगामध्ये वाचकांनी साधीमध्ये वाचना का ठावत्या वेगामध्ये वाचा हे जे काही सारे महात्म्य आहे ही सगळी कृपा कोणाची असेल ती अत्रि ऋषीची आहे। संस्कृत ही भाषा सगळ्या भाषेची जननी आहे, परंतु प्रत्येक जीवाला संस्कृत भाषा कळेल असं नाही। संस्कृत भाषा ही प्राचीन काळामध्ये फक्त आणि फक्त वेद भाषा मानली जायची। ब्राह्मणाला ती भाषा शिकण्याचा अधिकार होता, इतरांना मात्र या ठिकाणी तो दिला गेला नव्हता। आणि त्यामुळे उद्धाराया जनजड जीवा जर सर्वसामान्य व्यक्तीचा उद्धार करायचा असेल तर त्याच्यासाठी त्याच्या बोली भाषेमध्ये म्हणजे अर्थात प्राकृत भाषेमध्ये जर ग्रंथ लिहिले गेले तर निश्चितच सदा नाम घोष गर्व हरी कथा तेने सदा चित्ता समाधान। प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा आत्म उद्धार या प्राकृत भाषेतून करता येईल म्हणून संत रामदास महाराजांवर कृपा झाली आणि तो संस्कृत ग्रंथ प्राकृत भाषेमध्ये लिहिला गेला। सावळी मंजुळा बोलत असे वाणी शिकविता धनी वेगळाची। एवढे महान असणारे हे ग्रंथकार 6 शास्त्र 11 पुराण लिहिलेले वेगवेगळे जे संत होऊन गेले त्या प्रत्येकात एकच बंध आहे, जगलवंदने प्रातस्मरणीय असणारे ज्ञानाचे सागर संत ज्ञानेश्वर महाराज स्वतः ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात येवी त्रयी मूर्ख। मग ज्यावेळेस या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज असं बोलतात याचा अर्थ एवढं ज्ञानाचं भांडार जगाला त्यांनी खुलं करून दिलं ते स्वतः त्या ठिकाणी दीनपणा घेतात। म्हणून संत रामदास महाराज म्हणतात हा ग्रंथ लिहित असताना मी एक सर्वसार करता करविता तो भगवंत आहे, मी फक्त निमित्त मात्र आहे। आणि हीच जाणीव प्रत्येकाला ठेवणं काळाची गरज आहे। हा उत्सव साजरा केला जातो, वाचक वाचतात, सुचवतात, भजन म्हटलं जातं, त्यावेळेस समोरच्या व्यक्तीचा आपण आदर केला गेला पाहिजे। मीच खूप शहाणा, मला सुख येत नाही, माझ्यामुळे झालं, हा जो अहंकार आहे तो अहंकार माणसाचा गर्वहरण झाला पाहिजे। तर जीवन जगत असताना देवापेक्षा संतांवर जास्त विश्वास ठेवा। संत जे मार्ग दाखवतात त्या ठिकाणी त्या मार्गाने आपण गेलो तर निश्चित आपल्याला त्याचा फायदा होतो। म्हणून संत रामदास महाराज या ठिकाणी म्हणतात मी कसा आहे तर मी एक सर्वसाधारण जड आहे, मी एक अज्ञानी बालक आहे, बोलिलेले पुढे वेडे वाकुळे अशा प्रकारची माझी बुद्धी आहे। ही कथा या ठिकाणी विस्तारित रूपामध्ये सांगायची जर झाली तर निश्चितच त्या ठिकाणी कथा वाढेल। म्हणून संस्कृत भाषेतला ग्रंथ हा प्राकृत भाषेमध्ये जसा माझ्या बुद्धीला जमेल त्या पद्धतीने मी करण्याचा प्रयत्न केला असं या ठिकाणी रामदास महाराज म्हणतात। मूळ अत्रि ऋषीने ग्रंथाच्या त्याच्यामध्ये या ठिकाणी प्राकृत भाषा कसं आहे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा। एक अमृत या ठिकाणी गोड लागणार नाही, परंतु ही असणारी कथा अमृतापेक्षा जास्त या ठिकाणी गोड आहे असं या ठिकाणी ग्रंथ कथे संत रामदास महाराज अत्रि ऋषींच्या आशीर्वादाने हे सर्व झालं असं म्हणतात। कोणी झाडाच्या सावलीमध्ये बसलं, कोणी घरामध्ये बसलं, कोणी एखाद्या मंडपामध्ये बसलं, आपण सगळे या ठिकाणी या असणाऱ्या धर्म मंडपामध्ये बसतो। बसण्याचा उद्देश एकच आहे, आनंद वाटा आहे, मात्र ध्येय काय जीवेश्वर मठामध्ये येण्यासाठी 3 दरवाजे आहेत, अनेक वाटा आहेत, मात्र इथे येण्याचा उद्देश काय त्या सगळ्यांचा त्रास भगवान जीवेश्वराचा जन्म उत्सव साजरा करण्यासाठी श्रावण महिन्यामध्ये आपल्याला सुद्धा भगवंताचं नाव आपल्या मुखामध्ये घेऊन आपल्या जीवनात काहीतरी कर्तव्य कल्याण साध्य करून घेण्यासाठी आपण इथं आलो तर दुरात या ठिकाणी कुठं बसता याला महत्व नाही। सावली जशी आपल्याला अभिप्रेत आहे तसा आपला हेतू हा सरळ चांगला पाहिजे। गेल्या महिन्यामध्ये या ठिकाणी पुढचे वाचक म्हणून हरिभक्ती करायला बारावी महाराज